50-60 किमी पाठलागानंतर अवैध दारू वाहतूक उघड, 16 लाखांचा मुद्देमाल जप्त. पैठण तालुक्यातील विहामांडवा येथे अवैध दारू वाहतूक करणाऱ्या इनोव्हा MH12GZ 1777 वाहनाचा शेवगाव पोलिसांनी तब्बल 50 ते 60 किलोमीटर पाठलाग करून कारवाई केली. अपघातग्रस्त झालेल्या वाहनातून मोठ्या प्रमाणात अवैध दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणी बाळू बाबाराव बहिरवाळ वय 30 राहणार घोसापुरी तालुका बीड याला ताब्यात घेण्यात आले असून कारवाईत वाहनासह सुमारे 16 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान वाहनाचा पाठलाग शेवगाव पोलिसांनी केला असला तरी अपघात पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत विहामांडवा येथे झाल्याने कारवाईचे श्रेय कोणाला यावरून दोन्ही पोलीस ठाण्याचे चर्चांना उधाण आले आहे. आरोपींविरुद्ध पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज दिनांक 21/7/2026 रोजी साधारण 4:30 वाजेच्या सुमारास विहामांडवा येथे एक इनोव्हा कार क्रमांक MH12GZ 1777 ही भरधाव वेगाने जाऊन आणि तिने संभाजी चौक विहामांडवा येथे दुचाकी वाहनास धडक देऊन आणि वाहन चालकास जखमी केल्याबाबत माहिती मिळाल्याने तत्काळ त्या ठिकाणी विहामांडवा चौकीचे हवालदार ब्राह्मणदेव व पोलीस कॉन्स्टेबल राठोड यांना रवाना केले असता सदर इनोव्हा कार चालक याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्याचं नाव बाळू बाबाराव बहिरवाळ राहणार घोसापुरी जिल्हा बीड असे सांगितल्याने सदर इनोव्हा कारची पाहणी केली असता त्यामध्ये गोवा बनावटीचे विदेशी मद्य आढळून आले. तरी सदरची कार ही पोलीस ठाणे येथे आणून जप्त करून आणि पंचनामा केला असता एकूण 16,55,530 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. पुढील गुन्हा दाखल करून पुढील अधिक तपास चालू आहे. सर, या संदर्भामध्ये बाहेर नागरिकांमध्ये चर्चा अशी आहे की सदरची कारवाई ही शेवगाव पोलिसाची आहे. आपण काय सांगाल? हा खाकीचा वाद आहे का हद्दीचा वाद आहे? नेमका त्या संदर्भात काय सांगाल? असा कुठल्याही प्रकारचा वाद नाही. सदरची घटना विहामांडवा चौकी येथे घडली असून पाचोड पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आहोत. नागरिकात ही चर्चा आहे. मी पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सानप, नेमणूक शेवगाव पोलीस स्टेशन, जिल्हा अहिल्यानगर. आज रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री मोहन बोरसे साहेब यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की पाथर्डीकडून शेवगावकडे एका काळ्या रंगाच्या इनोव्हा गाडीमध्ये अवैध विक्रीकरिता देशी विदेशी दारू घेऊन जात असल्याबाबत, वाहतूक करत असल्याबाबत गुप्त माहिती मिळाल्याने त्यांनी मला व पोलीस स्टाफ अशांना सदर गाडी थांबवून तिच्यावर पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. सदर आदेशानुसार आम्ही व पोलीस स्टाफ असे शेवगाव शहरातील संत गाडगे महाराज चौक या ठिकाणी नाकाबंदी करून गाडी अडवण्याचा प्रयत्न केला असता सदर ठिकाणी पोलीस पथकास सदर गाडीने हुलकावणी देऊन सदरची गाडी ही आखेगाव तालुका शेवगाव रोडने जोरात पळवून नेली. सदर गाडीचा पाठलाग आम्ही व सोबत कारवाई करिता सोबत घेतलेले 2 पंच तसेच इतर काही लोक या सदर गाडीचा पोलिसांनी व पब्लिकने पाठलाग केला असता सदरची गाडी ही आखेगाव ते मुर्शदपूर, हसनापूर, मंगरुळ तसेच शेवगाव तालुक्यातील राक्षी या ठिकाणी या गावात पोहोचली. सदर ठिकाणी पोलीस ज्या खाजगी गाडीमध्ये होते त्या खाजगी गाडीस या सदर इनोव्हा कारने धडक देऊन त्या ठिकाणाहून जोरात निघून गेली. नंतर शेवगाव तालुक्यातील चापडगाव गावातून गाडी पैठणच्या दिशेने सुसाट निघून गेली. दरम्यान पोलीस व पब्लिक हे गाडीचा पाठलाग करत होते. त्यानंतर पैठण तालुक्यातील विहामांडवा या गावात आल्यानंतर पोलिसांच्या गाडीला पुन्हा एक डॅश देऊन इनोव्हा कार पळून जात असताना गाडी थांबवण्यात आली. त्यानंतर सदर ठिकाणी शेवगाव पोलिसांनी सदर गाडी व मुद्देमाल तसेच एक इसमास ताब्यात घेतले असता त्या ठिकाणी थांबवून स्थानिक पाचोड पोलीस स्टेशन यांना कळवून त्यांची मदत घेऊन सदरचे वाहन हे मुद्देमालासहित पाचोड पोलीस स्टेशन येथे घेऊन आलो. त्यानंतर माननीय सहाय्यक पोलीस निरीक्षक पंडित साहेब यांच्याशी पुढील योग्य तो पत्रव्यवहार करून सदरचे वाहन व मुद्देमाल ताब्यात घेऊन पुढील योग्य त्या कायदेशीर कारवाईसाठी शेवगाव पोलीस स्टेशन येथे घेऊन जाण्याची तजवीज माननीय वरिष्ठांच्या आदेशाने करत आहोत. सर, मला एक सांगा, सदर माल किती रुपयाचा होता आणि
त्यासोबत आपल्या पथकात अजून कोण कोण? सदर बाबत गाडी पकडल्यानंतर शेवगा पोलीस स्टेशन घेऊन गेल्यानंतर माल व इतर बाबतीत सविस्तर खात्री करून ती माहिती आम्ही तुम्हाला नंतर पुरवू. अंदाजे किती रुपयाचा माल असतात काय सांगता येईल? सांगता येणार नाही. गाडीमध्ये भरपूर माल आहे. खात्री केल्यानंतर त्याबद्दल काय निश्चित सांगता येईल. सांगा आता तुम्ही ही जे दारू वगैरे आहे त्या संदर्भात तुम्ही काय सांगा? तर आम्ही शाहूगावमधून येत असता तिथं पोलीस नाकाबंदी केलेली होती. आम्ही तिथं बघितलं तर ती एक काळ्या रंगाची इनोवा गाडी फुल स्पीडमध्ये आली. तर शाहूगाव पोलीस स्टेशनचे पोलीस म्हणले चला त्यांच्या मदतीसाठी. आम्ही जात असता राक्षीमध्ये त्यांचा पाठलाग करत होतो. तिथं आमची गाडीला त्यांनी उडवलं इनोवा गाडीनं. तिचा पाठलाग करत करत आम्ही तिच्या मागं गेलो. युवा मांडवामध्ये शाहूगाव पोलीसचे कर्मचारी गुंजाळ दादा ते असतील ते सर्व तिथं आले आणि गाडी पकडली. गाडीचा अपघाताबद्दल काय सांगा? गाडी- ठोकले गेलेली दिसते. आमच्या गाडी आम्ही तिथं थांबलो असता आमची गाडी त्यांनी उडवली. गाडीत लहान मुलं पण होते. आम्ही तिथं मग त्यांना हॉस्पिटलमध्ये सोडून त्याच्या मागे मागे आलो. तुमचं नाव काय? माझं नाव बंडू शिंदे, राहणार कुरुडगाव, तालुका शेवगा. आम्ही शेवगावमध्ये थांबले असता शेवगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी गाडगाव चौकात पोलीस बंदोबस्त केलेला होता. पातळी रोडने आलेली इनोवा कलरची ब्लॅक गाडी तिथून पोलिसांच्या ताब्यातून सटकली. ती आखेगाव रोडनी याला लिमगावला गेली व शेवगावमध्ये त्या गाडीनं एका गाडीला धडक मारली. धडक मारल्यानंतर आम्ही त्या गाडीचा पाठलाग करत असता ती गाडी चापडगाव मार्गे पैठणमधून याला तुळजापूर मार्गे विवा मांडवला आली. त्यानंतर विवा मांडवमध्ये त्या गाडीनं आमच्या गाडीला धडक मारली असता ती गाडी थांबली गेली. ती गाडी थांबली गेली असता तिथं आम्ही शेवगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी व आम्ही खाली उतरता एक इसम ताब्यात घेतला व त्याला विचारपूस केल्यास त्या गाडीमध्ये दारूचा माल निघला गेला. त्यानंतर पावतर पोलिसांना मदतीस बोलवलं. त्यानंतर पावतर पोलीस स्टेशनचे काय कर्मचारी आले व इसमाला व गाडीला घेऊन पावतर पोलीस स्टेशनला घेऊन आले. ती काय माहित नाही आम्हाला. तुमच्या गाडीला आमच्या गाडीला ढोकली त्यामुळे आम्ही त्यांचा पाठलाग करत होतो व शेवगावचे कर्मचारी पोलीस कर्मचारी आम्ही सोबत होते.